ऑर्गनायझर परेश शेठ पाटील वलप यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्पर्धेची आमची आन बाण आणि शान राजेश शेठ काथारा यांच्या शुभ हस्ते त्यांचा गौरव इथे केला जात आहे. सन्माननीय चांगदेव शेठ पाटील बिगार यांचा यथेची सन्मान इथे केला जात आहे. तर थँक्यू सो मच महागुरु. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळतं जिथे एका साईडला साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकुर्ल्यानं त्या संघासमोर फाईट करत असताना अमन ब्रिगेड वलप या दोन संघादरम्यान ही मॅच आहे जिथे पहिला पूर्वार्धानं बॅटिंग करतोय अकुर्ली संघ. धावसंख्येचा विचार केला तर अद्याप एक अकाउंट ओपन झालं नाहीये. सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळतं. स्वप्नील शेलक्यानं नितीन धर्नेकर ही सलामीची जोडी तुम्ही खेळपट्टीवरती पाहता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पहिला ट्रम्प कार्ड प्रवीण पाटील एक अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आणि तेवढीच चांगली गोलंदाजी प्रवीण पाटीलची या मॅच मध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये अमनच्या माध्यमातून पकडला जेल. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोले टीमला. ओपन झालं नाही हे डोकेदुखी राहिल्या. पहिला षटक कसं फेकावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या देत असताना बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रवीण पाटील ज्यानं टीमची बांधणी केली आणि अगदी चांगली गोलंदाजी सध्या या मॅच मध्ये प्रवीण पाटीलची पाहायला मिळतं. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकासाठी अविनाश गायकवाड हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रवीण पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत शॉट मिड ऑफ मध्ये उचलतील फेकतील. पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. सलगचे 4 बॉल निर्धाव फेकल्यात. पहिल्या षटकामध्ये अगदी जखडून ठेवला प्रेशर निर्माण केला बॅटिंग करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोली संघावरती. 5 षटकांची मॅच पहिला पूर्वार्ध टार्गेट सेट करायचा आणि तो टार्गेट सेट करत असताना अडचणी या निर्माण करतोय गोलंदाजी करत असताना अमन ब्रिगेड वल्लभ संघ. प्रवीण पाटीलचा षटक खूप महत्वाचा आणि पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे प्रेशर टाकलाय. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा अविनाश गायकवाड हा फलंदाज सध्या स्ट्राइक एंड वरती. फुलटॉस बॉल प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आवाक्याच्या बाहेर. दॅट इज द माइट हिट पॉवरफुल हिट ठोकलाय षटकार. निर्धाव त्याच्यानंतर फुलटॉस बॉलवरती अगदी चांगला प्रहार अविनाश बॅट मधून जिथे षटकार पाहायला मिळाला. 6 धावेनं वैयक्तिकानं संघाचं अकाउंट ओपन केलं अविनाश गायकवाडनं. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 6 धावा धाव पुस्तकावरती. प्रवीण पाटीलचा हा पहिला पिवत षटक ना पॉवरफुल गोलंदाजी सध्या या मॅच मध्ये प्रवीण पाटीलचे पाहायला मिळतं. शेवटचा अंतिम बॉल अगदी जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केला. हलक्यातून ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेट मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. अंतिम बॉलवरती सिंगल आले. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना सध्या साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकुर्ली एक बाद बॅटिंग करत असताना 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या.
पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात अगदी चांगली मिळाली आहे सध्या गोलंदाजी करत असताना अमन ब्रिगेड वल्लभ टीम साठी, कारण की पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 7 धावा. इथे सन्मान्य दीपक दिघे डेरिवली यांचं आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सेकंड ओव्हर दुसरा पॉवर प्ले बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. निहाल पाटील हा दुसरा ट्रम्प कार्ड वल्लभ टीमचा आणि त्याचा वापर या मॅच मध्ये केला. पहिला षटक अगदी चांगला राहिला. आता कशा रीतीनं फलंदाजी केली जाईल, किती धाब्यांचं लक्ष सेट करे पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना अकोली संघ प्रहार करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली आहे. पहिला बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळता. अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सध्या मॅच मध्ये वल्लभ संघ करतो. पहिला षटक पाहिलं अगदी प्रवीण पाडीचा, ज्या पहिला P1 षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी झाली आणि त्याच्यानंतर विश्वास दाखवला. सेकंड पॉवर प्ले साठी गोलंदाज निहाल पाडीचा वापर केला. पहिला बॉल निर्धाव समोर पुन्हा एकदा इन ऍक्शन फलंदाज अविनाश अगदी पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतो. याच पंचांचा इशारा की ऑप्शनच्या बाहेर बॉल इट इज द वाईट. यस रिव्ह्यू घेतला वाईट साठी. फिल्डिंग टीम हा रिव्ह्यू असेल. ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स जॉईन होतील टेक्निकल टीम मध्ये. आई एकविरा इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. एक चांगली वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना आपण पाहतोय आणि तेवढीच चांगली स्पर्धा खरं तर आज तुम्हाला नेवाली गाभामध्ये पाहायला मिळतं. वाईट साठी रेफर घेतलं खरं तर बिल्डिंग टीमना. चला एकच रिव्ह्यू असेल याच्याकडे देखील तुम्ही लक्ष द्या. भीमर साठी किंवा अथवा वाईट साठी तुम्हाला एकच रिव्ह्यू दिला जाईल, याच्याकडे देखील तुम्ही लक्ष द्या. थोड्याच वेळानं खरं तर हा निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. यस फेअर डिलिव्हरी हा देखील सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज निहाल पाटीलला. काय कमालीची गोलंदाजी होत्या. जखडून ठेवला बॅटिंग करत असताना सध्या साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोले टीमला धावा येत नाहीये हे डोकेदुखी राहिल्या. स्टार्ट चांगला होता अशा स्थितीमध्ये प्रवीण पाटील, त्याच्यानंतर फलंदाज निहाल पाटील चांगली गोलंदाजी करतो. समोर पुन्हा एकदा फलंदाज अविनाश गायकवाड. ज्या अविनाशच्या बॅटमधून एक षटकाला येतात त्याच खेळाडूला शांत ठेवण्याचा प्रयत्न. यस आता लाईन कराव्या. पंचांचा इशारा की वाईट अतिरिक्त एक धावी जोडली जाईल. अतिरिक्त एक धावेनं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 8 या आकड्यावरती. 8 धावा धाव पुस्तकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्ग असता. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये देखील निहाल पाटील ज्याचा वापर केला. मागील 2 बॉल अगदी निर्धाव पाहिले, त्याच्यानंतर थोडासा लाईन मधून भटकला. पुन्हा एकदा लाईन पाहिली झाली. सलगचा हा दुसरा बॉल वाईट फेकला. लाईन मधून थोडासा भटकला गोलंदाज निहाल पाटील. योग्य लाईन योग्य दिशा ही गोलंदाजी मॅच मध्ये करावी लागेल. अवंत धाबेनं संघ देखील पुढे सरकला. टोटल फलकावरती धाबा पाहिल्या तर संघ 9 या आकड्यावरती. समोर अविनाश गायकवाड हा फलंदाजा डावखेळाचा एक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे आणि विस्फोटक बाणा अजमाव देखील लागेल या मॅच मध्ये. वाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न सातत्यानं हा प्रयत्न करत असताना मॅच मध्ये गोलंदाज निहाल पाटील आणि या ओव्हरचा हा तिसरा बॉल निर्धाव फेकला. 2 अवंतर धावा 3 बॉल निर्धाव. कमालीची गोलंदाजी सध्या निहाल पाटीलची देखील या मॅच मध्ये पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर या फलकावरती. संघ 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये पकडल्या जेल. संपला फलंदाज अविनाश गायकवाडचा केला दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी आकुर्ली टीमला. साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी क्रिकेट संघ अकोर्ली फलंदाजी करतो, तर एका बाजूला अमन ब्रिगेड 11 वल्लभ क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करतो. दोन्ही संघाचे समर्थक बघा. अकोर्ली क्रिकेट संघाचा विचार केला, उद्योजक सदाशिव पाटील क्रिकेटचा आनंद घेतात.
तर वल्लभ क्रिकेट संघाचा विचार केला तर प्रभाकर शेठ पाटील आणि उद्योजक परेश शेठ पाटील व्यासपीठावर क्रिकेटचा लुप्त अर्थात आनंद घेत असताना म्हणजे दोन्ही संघाचे समर्थक आहेत, दोन्ही एकमेकांचे चांगले जिवलग मित्र आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स मंगेश पाटील. तर दुसरा धक्का लागलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर 9 या आकड्यावरती. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. लाऊड अपील. इनफॅक्ट लाईन हाईट प्रॅक्टिस सर्व काही पाहिल्यानंतर हा देखील डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर, टोटल 9 धावा. अगदी चांगली गोलंदाजी सध्या धावेसाठी शिरकाव, धावेसाठी संघर्ष मॅच मध्ये करतोय साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोली संघ. धावा येत नाहीये हे डोकीदुखी राहिल्या. जर तुमच्या बॅटमधून मोठे पटके येत नसतील तर तुम्ही सिंगल डबलकडे लक्ष द्या. हे करावं लागेल मॅच मध्ये बॅटिंग करत असताना. खरं तर अकोली टीमला चेंडूचा बेचा केला. शेवटचा अंतिम बॉल आहे. गोलंदाज निहाल. अंतिम बॉल लो फुलटा दिशा दिली. डीप मिड विकेटला चेंडू ट्राबेल होतोय. एक टप्पा पाहून चेंडू फरार. 4 धावांसाठी अंतिम बॉल वरती आलाय चौकार. आमच्या राजेश काथारा दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या आकाश काथारा दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या राजेश काथारा दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या आकाश काथारा दादाच्या या नावात दम आहे रे. थँक्यू डीजे. ऑन स्क्रीन वरती पाहता या स्पर्धेचे सर्व सरबाजांच्या स्वप्नातून साकार झालेला ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, ज्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या स्पर्धेचा रॉयल थाट आयोजन, रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखे आयोजन आणि तेवढाच राजा माणूस सध्या तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहता राजेश कातर यांना. सव्या मॅचच्या दिशेने जिथे 2 षटकांचा केस समाप्त झालं, 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचल्या टोटल 13 या आकड्यावरती. धावेसाठी शिरकाव करतो मॅच मध्ये बॅटिंग करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोली संघ. कारण की 12 मध्ये अवघ्या 13 आल्या. आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये किती धाबा जमा करतील पुन्हा एकदा ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतं. सानिया डीजेचे सर्वे सर्वा अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहत होते आमचे अगदी टायमिंग सॉन्ग ऑपरेटर. नक्कीच डीजे नितीनाला तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहता, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. चला क्षेत्रश सजून घ्या विनंती करेन. जास्त वेळ घेऊ नका कारण की वेळेनुसार इनिंग समाप्त करावे लागेल याच्याकडे देखील लक्ष द्या. वल्लभ संघ 5 षटकांची मॅच आहे. काही करून तुम्हाला 25 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करावे लागेल. अगदी सर्व सामने आपल्याला वेळेवरती कव्हर करायचे. डिसिप्लिन शिस्त पद्धती स्पर्धा खरं तर तुम्हाला पाहायला मिळतं. अगदी चांगली स्पर्धा आज नेवाली नगरीमध्ये पाहतोय. आमदार चषकाचे हे दमदार आयोजन खरं तर आपण पाहतोय. मध्ये केला जाईल. बघा स्पोर्टचे जे स्पायकर शूज ज्यांच्या पायामध्ये आहेत आणि मग गोलंदाज असो अथवा फलंदाज, कृपया आपण खेळपट्टीची थोडीशी खबरदारी दक्षता घ्यायची आहे. त्या शूजचा वापर तुम्ही या खेळपट्टीवर करू नका, कारण 7 दिवस आपल्याला ही स्पर्धा याच स्थितीमध्ये खेळवायची आहे. आणि तुमच्याकडे जर स्पायकर शूज असतील तर निश्चित स्वरूपात जी धावपट्टी आहे ती खराब होऊ शकतो. तर तिसरा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय निशांत पाटील. हा गोलंदाज तिसरा ट्रम्प कार्ड मॅच मध्ये वापर केला. अमन ब्रिगेड वल्लभ टीमला मागे 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. आता तिसऱ्या षटकापासून आक्रमण करावं लागेल. इथूनच प्रहार खरं तर बॅटिंग करत असताना नक्कीच अकोली टीमला करावा लागेल. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती फलंदाज नितीन धर्नेकर, जो मागील 2 षटकामध्ये अगदी नॉन स्ट्राईक एंडवरती होता, आता स्ट्राईक वरती आला. आणि नितीनवरती पूर्णपणे टीमची जबाबदारी असेल. चांगलं टार्गेट सेट करायचं तर नितीनला शेवटपर्यंत खेळ करावा लागेल अकोली टीमसाठी. गोलंदाज तयार. तिसरं षटक पहिलाच बॉल. निशांत पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती या. समोर नितीन धर्नेकर. पुलटास बॉल आला ऑन द कार्पेट. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड ऑन मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या
सिंगलला प्राधान्य दिलं एक धाबेनं. संघ देखील पुढे सरकला. संघ जाऊन पोहोचला टोटल 14 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना अकुर्ली 14 धाव पुस्तकावरती. एखाद्या खेळाडूला आक्रमण मॅच मध्ये करावा लागेल, विस्फोटक बाणा हे अजमावं लागेल. चला चेंडू लगेचच आपण सुपूर्द करायची आहे आणि सामन्याचा जर चेंडू असेल वर्तमान लढतीच अर्थात मॅच बॉल तो लगेचच क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी चेंडू जाईल तिथे मात्र तुम्हाला सुपूर्द करावे लागेल. हा अंतर असेल आपल्याला जर सापडत नसेल तर काय हरकत नाहीये, परंतु तिथे गेल्यानंतर चेंडू सापडत असेल तर कृपया आपण लगेचच गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द करायचे आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल. आता स्ट्राईक रुटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज नयन धर्णेकर हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. फुलटॉस बॉल प्रहार केलाय. ताकद इलेमेशी कमी आहे. क्षेत्ररक्षक आहेत. झालं विणलंय सध्या गोलंदाजी करत असताना अमन ब्रिगेड वल्लभ टीमनं आणि अजून एक ते धक्का बॅटिंग करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोली टीमला फलंदाज नयन धर्णेकर बॅक टू द पवेलियन. व्यासपीठावर आदरणीय सुरेश शिंदे अर्थात शिंदे सरकार म्हणून परिचित असणारे उत्कृष्ट क्रिकेट समालोचक मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. तर तिसरा विकेट मैदानातून बाहेर झालाय. पूर्णपणे दबावाखाली आल्या बॅटिंग करत असताना सध्या अकोली संघ दबावाच्या मनगडीवरती पाय ठेवून आता संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचं ना तर दोन्ही साईडनं आता चांगला खेळ करावा लागेल. धावसंख्येचा विचार केला 14 या आकड्यावरती सध्या अडचणीखाली सापडल्या बॅटिंग करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकुर्ली. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकासाठी विनोद पाटील टीमचा संघ नायक सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमची जबाबदारी सरसेनापतीला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. ती जबाबदारी स्वीकारली जाईल का हा देखील मोठा प्रश्न. आता तेवढीच चांगली ताकदवर गोलंदाजी सध्या मॅच मध्ये वल्लभ टीमची आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज. अजून एक ते धक्का. हा 4था विकेट मैदानातून बाहेर. संघ नायक विनोद पाटीलची विकेट मैदानातून बाहेर होत. सलग 2 बॉल 2 धक्के. कमालीची गोलंदाजी. ज्या रीतीने पहिला षटक प्रवीण पाटीलचा राहिला त्याच्यानंतर निहाल पाटीलने देखील चांगली गोलंदाजी केली. आता तिसरा ओव्हर फेकण्यासाठी गोलंदाज निशांत पाटील ज्याच्या पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि त्याच्यानंतर मागे 2 बॉल 2 विकेट. पूर्णपणे प्रेशर बॅटिंग करत असताना अकुर्ली संघावरती आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रतीक आंबेकर हा फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. ऑन हॅट्रिक गोलंदाज. लेंथ लाईन चांगली आहे. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी. अजून एक निर्धाव चेंडू. धावगतीला पूर्णपणे डिस्ब्रेक लावलाय. सध्या गोलंदाजी करत असताना अमन ब्रिगेड वल्लभ टीमनं धावेसाठी शिरकाव धावेसाठी संघर्ष मॅच मध्ये तुम्ही पाहता. ऑन स्क्रीन वरती तुम्हाला पाहायला मिळेल हिंदीचे रॉकस्टार समालोचक प्रवीणजी गायकवाड सरांना त्यांच्या समवेत या स्पर्धेचे सर्व राजेश शेठ कातारा आमदार चषकाचं हे दमदार आयोजन. दमदार षटकार फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून. समालोचन ग्रुपसाठी सन्माननीय वल्लभ गावचे उद्योजक अमन ब्रिगेडचे सर्व प्रभाकर शेठ पाटील साहेब वल्लभ यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचं आम्ही समालोचन ग्रुपच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. संघ अडचणीखाली होता. धाबेसाठी संघर्ष होत होता आणि अशा स्थितीमध्ये प्रेमच्या बॅटमधून षटकार आलाय. प्रतीकच्या बॅटमधून षटकार आलाय. 6 धाबेनं संघाची धावसंख्या पाहिली तर 20 या आकड्यावरती सध्या गावदेवी अकोर्ली.
पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न लावून द कार्पेट हा फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगलला प्राधान्य दिला. एक धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती 3 षटकांचे खेळ झाले समाप्त. 4 विकेट गमावत बॅटिंग करत असताना अकोले टीमनं ग्रामपंचायत सदस्य बिगर व्यासपीठावर या स्पर्धेचे आपले शिल्पकार राजेश काथारा तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. यावं आपण मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिल्या तर 21 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोली संघ 4 विकेट गमावल्या. सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नितीन धर्णेकर ॲज अ ओपनर अद्याप खेळपट्टीवरती आणि त्याला साथ देत असताना प्रतीक आंबेकर ही जोडी तुम्ही खेळपट्टीवरती पाहता. 3 गोलंदाजाचं विश्लेषण केलं तर महागुरु अगदी 3ही गोलंदाजाला चांगलं योगदान दिलं. सध्या वलभ टीमसाठी पहिल्या षटकामध्ये प्रवीण पाटीलला 7 खर्च केला 1 विकेट. त्याच्यानंतर निहाल पाटीचा दुसरं षटक पाहिलं ज्या दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा 1 विकेट आणि तिसऱ्या षटक वापर केला निशांत पाटीचं आणि त्याने देखील चांगली कामगिरी करत असताना अवघ्या 8 धावा खर्च केल्यानं 2 विकेट. कमालीची गोलंदाजी. तर इथे समालोचन ग्रुपसाठी साई रक्षा कंस्ट्रक्शनचे सर्व उद्योजक सदाशिव पाटील साहेब आकुर्ली यांच्या वतीने आमच्या समालोचन ग्रुपसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. तर चौथा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. वेदांत पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर प्रतीक आंबेकर हा फलंदाज. पहिला बॉल लाईन खराब आहे. यस ऑफस्टमच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवंतर धाव जोडली जाते. अवंतर धावेनं संघाची धावसंख्या पाहिली तर डबल दुरी 22 धावा धाव पुस्तकावरती. 22 धावा सध्या धाव पुस्तकावरती. प्रहार मॅच मध्ये करावा लागेल. आक्रमण या मॅच मध्ये खरं तर अकोले टीमला करावा लागेल. तोच प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की सलगचा हा दुसरा बॉल वाईट पेकल्या. अतिरिक्त धावांची भरणा सध्या अकोली संघाच्या अकाउंट मध्ये होत्या आणि संघ जाऊन पोहोचल्या टोटल 23 या आकड्यावरती. अतिरिक्त धावा त्याच्यानंतर बॅटनं धावा येणं हे मॅच मध्ये खूप गरजेचं आहे. हा प्रॅकर बेटा नॉच केला. फटका चांगल्या क्षेत्ररक्षक आहेत पकडले जेल. अजून एक दे धक्का. 5वी विकेट मैदानातून बाहेर. प्रतीक आंबेकर बॅक टू द पवेलियन. आधी टीम सध्या मैदानातून बाहेर झाल्या. धावसंख्येचा विचार केला तर संघ 23 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 मार्गी असता. 4ही गोलंदाजाला 100% कमिटमेंट मॅच मध्ये दिली. गोलंदाजी करत असताना अमन ब्रिगेड वल्लभ टीम साठी. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुमित पाटील दाखल झालाय. नॉन स्ट्राईक एंड वरती नितीन धर्णेकर तुम्ही पाहता. खरं तर टोटल आपण विचार केला 19 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि अवघ्या अजून एक विकेट. काय कमालीची गोलंदाजी. 6वा विकेट मैदानातून बाहेर होईल. बॅटिंग करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोली टीमचा.
दाजी जखडून ठेवलंय, संकटाखाली आलाय. सध्या बॅटिंग करत असताना नक्कीच अकोली संघ 6वा विकेट मैदानातून बाहेर गेलाय. गोलंदाज वेदांत पाटीलचं कौतुक करायला हवा. अगदी पहिल्या स्पर्धेमध्ये खेळताना पहिला षटक फेकता आणि तेवढीच चांगली गोलंदाजी. सलग आपण 2 बॉल वाईट पाहिल्या आणि त्याच्यानंतर सलग 2 बॉलवरती 2 विकेट. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादन करेल का हा देखील मोठा प्रश्न आहे. वल्लभ संघ म्हटलं तर लेजंड प्लेअर अर्थात जगन्नाथजी पाटील आपण आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. ऑन हॅट्रिक गोलंदाज तयार वेदांत पाटील. टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला खेळलाय. अलाउन द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. 1 धावेनं संघ देखील पुढे सरकला. टोटल फलकावरती धावा पाहिल्या तर 24 या आकड्यावरती अकोली संघ जाऊन पोहोचलाय. नितीनचा विचार केला तर अगदी काही बॉल तो नॉन स्ट्राईक एंडवरती होता. आपण विचार केला तर टोटली 21 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि फक्त एकच बॉल फेस केला नितीनना. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि भरपूर बॉल तो नॉन स्ट्राईक एंडवरती होता. आता त्याला स्ट्राईक मिळाली, इथून प्रहार करावा लागेल. अभिनय तर कभी नाही. मॅच मध्ये चांगला टार्गेट सेट करायचं तर आक्रमण खेळ करावाच लागेल आणि त्याच ईर्षेला मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग लेगला निघून चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौका. नितीनच्या बॅट मधून संघाची धावसंख्या पाहिली तर 28 धावा धाव पुस्तकावरती. लोपुल टास बॉल होता, ऑफसाईडला हलक्यात ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफ मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. 1 धावेनं संघ पुढे सरकला. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा धाव पुस्तकावरती. या षटकाचा विचार केला तर 5 बॉल मध्ये सध्या 8 धावा खर्च केल्या गोलंदाज वेदांत पाटीलला आणि 2 विकेट देखील या ओव्हरमध्ये घेतल्यात. शेवटचा अंतिम बॉल स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळेल. 8व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज अनंता बोपी. हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. प्रहार हे करावा लागेल मॅच मध्ये सध्या बॅटिंग करत असताना अकोली टीमला. कारण की एक चांगलं टार्गेट सेट करायचा तर येणाऱ्या किमान 7 बॉल मध्ये 3 तरी मोठे फटके हवेत. तोच प्रयत्न करत असताना चांगली गोलंदाजी सध्या मॅच मध्ये वेदांत पाटीलची पाहायला मिळतं. अंतिम बॉलला डॉट अशा रीतीनं 4 षटकांचे खेळ झाले समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर 6 बाद. बॅटिंग करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोली टोटल 29 या आकड्यावरती. शारदा काकू 11 साई स्टार विगर क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य विगर हरिचंद्र दादा फडके. आपण यावं व्यासपीठावर. तुमचा इथे येतोची सन्मानही केला जाणार आहे. तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. टोटल 29 धावा धाव पुस्तकावरती. शेवटचा षटक स्लॉगरच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल. निहाल हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिलाच बॉल निहालचा. यस पंचांचा इशारा की नो बॉल. अतिरिक्त धावी जोडली जाताना अतिरिक्त धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 30 या आकड्यावरती. सेकंड स्पेल घेऊन आलाय गोलंदाज निहाल पाटील. मागील 4 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे ती मात्र वल्लभ टीमनं. आता या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये निहाल पाटील कशा रीतीने गोलंदाजी करेल. पुढचा बॉल समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती नितीन धर्नेकर. आज ओपनर हा खेळाडू अद्याप 4 बॉलमध्ये 6 धावांचे योगदान या मॅच मध्ये नितीननं दिलंय. शेवटच्या मोमेंटला चांगले फटके आपल्या बॅटमध्ये आपल्या फॉलो थ्रू मध्ये दाखवायला लागतील नितीन धर्नेकरला. बॉडी लँग्वेज पाहिली अगदी स्ट्रॉंग आहे आणि त्याचा वापर आता या मॅच मध्ये करावा लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की वाईट. अतिरिक्त धावा सध्या जोडल्या जातात अकोली टीमच्या अकाउंट मध्ये. संघ 1 ने पुढे सरकत असताना 31-31 या आकड्यावरती प्रीटा कंटिन्यू. समोर नितीन धर्नेकर.
या मॅचचा विचार केला तर एक्स्ट्रा अभंतर 6 धाबा खर्च केल्यात सध्या वलप टीमना. हो सुपर बॉलिंग, अगदी जडमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सातत्यानं निहाल पाटीलनं केल्यानं हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. नितीनवरती खूप काही अपेक्षा धरून बसलाय. किमान मंगेश आपण पाहू शकाल अर्णव ट्रान्सपोर्टचे सर्वा तथा चिपले ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश शेठ पाटील साहेब यांचे सुपुत्र 12-12 किंग रोशन शेठ पाटील स्पर्धेचा दमदार आनंद त्यांचा बॅनर आपण या स्पर्धेमध्ये पाहू शकाल. आणि उद्या त्यांचा संघ पाहायला मिळेल आणि रोशन शेठ उद्या देखील इन ॲक्शन मध्ये. तत्पूर्वी संतोष शेठ साई रक्षा ट्रान्सपोर्टचे सर्व त्यांचे परम मित्र इथे मैदानावरती त्यांचा संघ, त्या संघासाठी रोशन शेठ पाटील यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. सलगचा हा पाहिला तर हा दुसरा बॉल निर्धाव फेकला, पूर्णपणे जखडून ठेवल्या सध्या अकोली टीमला. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये वलप टीमची. 4ही गोलंदाजांना अगदी 4 चांद लावल्यात मॅच मध्ये आणि पूर्णपणे प्रेशर सध्या अकोली संघावरती टाकला. पुढचा बॉल समोर नितीनला शांत ठेवण्याचा प्रयत्न, स्ट्रेट आउट केला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील, सिंगल कंप्लीट. दुसरे धाबेसाठी प्रयत्न, चित्याच्या चपलाईनं या 2 धाबा कंप्लीट. 2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल फलकावरती धाबा पाहिल्याना तर संघ डबल तिरी 33 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोली संघ समोर पुन्हा एकदा फलंदाज नितीन दर्णेकर. अपेक्षा 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान 1 किंवा 2 मोठे पटक्या, एक फायटिंग टोटल उभारू शकतं पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना अकोली संघ. प्रार केलाय, पटका बसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जे लॉंग ऑन मध्ये, जिथे अजून एक देत का 7वी विकेट. नितीन दर्णेकर मैदानातून बाहेर. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल 40+ मास्टर एकेकालचा ग्लेन मॅग्रा म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो तो आदई क्रिकेट संघाचा 40+ मास्टर मंथन एंटरप्राइजेसचे सर्व दीपकभाई शेळके आणि नितीन भाई कातारा काका या नावानं सुप्रसिद्ध खेळाडू म्हणून 40+ मास्टर आपण त्यांना पाहतो. काका आपलं सहर्ष स्वागत. बघा साई रक्षा ट्रान्सपोर्टचे सर्व जेव्हा संतोष शेठ मैदानावरती उतरतील त्यांना प्रत्येक षटकारासाठी रोशन शेठ पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज पाहायला मिळेल. 7 विकेट मैदानातून बाहेर गेल्या. धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा धावपुस्तकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्लॉगरच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी सकस पेल फेकत असताना निहाल पाटील तेवढी चांगली गोलंदाजी सध्या वलप टीमसाठी करता. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकासाठी जयेश बोपी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा अवंतर धाव, एक्स्ट्रा धावा भरपूर खर्च केल्यात वलप टीमनं. टोटल विचार केला तर 7 एक्स्ट्रा धावा या मॅच मध्ये खर्च केल्यात खरं तर वलप टीमनं. चला विनंती असेल विगर टीम आपण ब्लॅक स्क्रीन समोर बसू नका. पुढचा बॉल, हो परफेक्ट यॉर्कर. काय गोलंदाजी आहे, अगदी जखडून ठेवला. वारंवार डॉट चेंडू केला, त्याच्या कारणासह लो स्कोर सध्या फलकावरती पाहायला मिळतं. संघ अडचणीखाली आलाय. 34 धाव पुस्तकावरती. आता शेवटचा अंतिम बॉल आहे. अंतिम बॉलवरती कोणती मोहर असेल फलंदाज जयेश बोपीच्या बॅटमधून 9व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये सध्या तो दाखल झालाय. अंतिम बॉल देखील डॉट आला अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोली टीमनं 5 षटकांच्या अखेरीस तब्बल 34 धावा बनल्यात. आता 35 धावांचा लक्ष्य सेकंद 17 मध्ये प्रवास करावा लागेल. तर मात्र रियान 11 अमन ब्रिगेड वलप टीम समोर हा प्रवास आहे. कशा रीतीने हा प्रवास केला जाईल आवाजामध्ये करूया फेरबदल. आवाज ऐकायला मिळेल आमचे साथी समालोचक अर्थात हिंदीचा रॉकस्टार प्रवीण गायकर सर यांच्या आवाजातून आपण ऐकूया सेकंद 17. तोपर्यंत ऐकूया डीजे नितीन यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा लुप्त घेत असताना व्यासपीठावर आम्ही पाहतो सन्माननीय अकुर्ली गावचे उद्योजक सदाशेठ पाटील, त्यानंतर वल्लभ गावातील उद्योजक अमन एंटरप्राइजेस आदरणीय PK शेठ अर्थात प्रभाकर शेठ पाटील, SS पाटील कंस्ट्रक्शन MD मॅनेजिंग डायरेक्टर आमचे मित्र परेश शेठ पाटील वल्लभ, विजय माने साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर
गेली 35 वर्षे ज्यांनी महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळामध्ये अविरत सेवा करणारे सेवानिवृत्त अधिकारी आणि आमचे समालोचक मित्र सुरेश शिंदे साहेब, क्रिकेटचा आपण आनंद घेता मनपूर्वक तुमचं आम्ही राजेश शेठ काथारा, आकाश शेठ काथारा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आम्ही स्वागत करतो. आमचे व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार प्रमोद खांदेकर क्रिकेटचा आनंद घेत असताना त्यांचंही मनपूर्वक आम्ही ते स्वागत करत आहोत. शांततेचे प्रतीक संघटनेचे सल्लागार बलिराम काथारा क्रिकेटचा आनंद घेत असताना आपले मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. अतिशय एक तुल्यबल लढत आपण इथे पाहतो. यापूर्वी निश्चित स्वरूपात 12-12 किंग म्हणून परिचित असणारे अर्णव एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा रोशन शेठ पाटील कोपरोली यांच्या वतीने सुद्धा आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. चला साई रक्षा आई गावदेवी क्रिकेट संघ कुर्ली संघनायक आपण शतरक्ष रचना त्वरित करून घ्यावी. अमन 11 वल्लभ क्रिकेट संघ आपली सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करावी. तर आपण खऱ्या अर्थानं स्क्रीनवरती पाहतो आकाश शेठ कातारा, त्याच्यानंतर त्यांच्या समेत आकाशभाई, आमचे राजेश शेठ कातारा यांचे मॅनेजिंग डायरेक्टर सुपरवायझर प्रदीपभाई यांना पाहत आहे. राजेश शेठ कातारा आमचे सदा शेठ असतील, अकुर्ली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक पी के शेठ असतील, प्रभाकर शेठ की ज्यांनी वलवली संघाला देखील दमदार योगदान राजेश शेठ कातारा यांच्यासोबत. कारण प्रभाकर शेठ मात्र थोडक्यात तो सामना गमावला. जर झेल सुटला नसता आपल्या वाघिलवाड्याच्या स्पर्धेला तर ना तर ऐतिहासिक रेकॉर्ड वलवली क्रिकेट संघाने केला. आता गौरी स्पोर्ट्स राजेश शेठ यांच्या नावानं तो संघ पाहिलात. प्रभाकर शेठ त्या ठिकाणी उपस्थित होते. शेवटीचे फक्त 3 फलंदाज बाकी होते आणि तिथे जर तो झेल सुटला नसता तर अवघे 39 धावामध्ये जसं दापोली संघाने वलवली संघाला ऑल आउट केला होता तसा वलवली संघाने त्यांनाही ऑल आउट केला असता. परंतु खेळ आहे शेवटी ज्याच्या हितामध्ये तो सरस, परंतु त्या संघाने सामना जिंकला दापोलीने आणि प्रभाकर शेठनी तो संघ सामना गमावून देखील त्या गोलंदाजाला 2000 आयोजकांना 1100 आणि स्पर्धेसाठी त्या टीमसाठी 5000 गोलंदाजासाठी एकूण असे हे पारितोषिक त्यांच्यामध्ये देण्यात आली. आमचे परेश शेठ असतील नाईटचा एस कन्स्ट्रक्शनचे सर्व दमदार योगदान त्यांचंही. त्यांच्या समेत आपण विजय साहेब यांना देखील आपण पाहतो. शिंदे सरकार असतील, सर्वांचं सहर्ष स्वागत. आमचे ओमकार लेग ब्रेक के सुल्तान गेंदबाज जाने जाते ओमकार, आपका भी स्वागत है. तो नेक्स्ट मैच स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार विहिगर विपक्ष, इनमें से जो जीतेगा वो टीम खेलेगी. जीकेसी दुंदरे दादा सरकार टीम, इनका आगमन हो चुका, उनका भी स्वागत. विश्वास सेठ पाटिल आपका भी स्वागत करेंगे. आइए मंच के ऊपर. राजेश शेठ कातारा इनके परम मित्र है. तर मैदानामध्ये पंच बघा आमचे शांडी पालकर केवाले आणि सत्यवान काकडे आदई. स्पर्धेमध्ये बघा ज्या खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे, कारण पंचांचं कार्य आपण जर बघितलं मित्रांनो अतिशय एक मोस्ट इम्पॉर्टंट कार्य म्हणून ओळखलं जातो. आणि जे खेळाडू पंचांच्या निर्णयाचा स्वीकार करतील तर त्या खेळाडूचा निश्चित स्वरूपात आमच्या समालोचन कक्षमध्ये आदर केला जाईल. पंचांच्या निर्णयाचा पालन करणं हा प्रत्येक संघातील खेळाडूचं आद्य कर्तव्य आहे. चला रॉकस्टार प्रवीण यांच्याकडे आपण बोलूया. अमन ब्रिगेड 11 वल्लभ क्रिकेट संघाची सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. प्रकाश खाडेकर वल्लभ यांच्या वतीने संघाला त्यांच्या शुभेच्छा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद महागुरु. चलेंगे मैच की तरफ. बिग फाइट आपके सामने. दूसरा मुकाबला आज के दिन का आमदार चषक नेवाली के मैदान के ऊपर गौरी स्पोर्ट्स आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली आयोजित ये आपके सामने बड़ी टूर्नामेंट. रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ विपक्ष साई रक्षा ट्रांसपोर्ट्स गावदेवी अकुर्ली टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए रन बनाए टोटल सिर्फ और सिर्फ 34 और 35 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए 2 आरंभिक बल्लेबाज बंटी खाड़ेकर और उनका साथ देंगे पीके शेठ पाटिल के सुपुत्र यानी कि अमन पाटिल. स्ट्राइक इन नॉन स्ट्राइकर बल्लेबाज. गेंदबाजी कमान सुमित पाटिल रफ्तार के सौदागर पहली गेंद लेकर. फुल टॉस बॉल इनसाइड आउट खेला है. एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन की तरफ गेंद गोली के रफ्तार से 4 रन. दमदार संगीत आपने सुना. प्रदीप भाई इनको देख सकते हैं, उनके साथ ही साथ आकाश भाई
हमारे संतोष शेठ कातारा, ये त्रिवेणी संगम बेहतरीन दमदार योगदान और आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम पूरी तरीके से 4 चांद लगाते हुए सभी का स्वागत है। 4 रनों के साथ बंटी ने अपना खाता खोला और रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ टीम की रन संख्या 4 रन। अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से थोड़ा सा दूर फेंकना चाहते थे, वाइड रेखा के थोड़ी सी अंदर की तरफ से गेंद जाती हुई डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। ये मैदान के ऊपर ये 35 रनों का लक्ष्य काफी छोटा है मंगेश, लेकिन देखेंगे जिस तरीके से पिछले मैच में वीगर टीम ने जो आखिरी 17 गेंदों में 16 रन बचाए थे, खास करके 5 गेंदों में 6 रन बचाए थे, इससे बढ़िया क्या देखने को मिलेगा। तो किसी भी टीम को कम नहीं आंकना चाहिए, जो जीता वही सिकंदर। देखेंगे किसकी होगी जीत, किसकी होगी हार। फुल टॉस बॉल टैप करने का प्रयास, मिड ऑफ में फील्डर मौजूद है, वहां पर उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय और इस 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 5 रन। विद्यमान सरपंच कुर्ली ग्राम पंचायत सम्माननीय सचिन शेठ पाटिल, इनके नाम की ये टी शर्ट जर्सी आप देख सकते हैं, और पनवेल पंचायत समिति के सदस्य भूपेंद्र शेठ, इनके शुभ हाथों से इस टूर्नामेंट का हमने उद्घाटन समारोह अरुण शेठ भगत साहेब इनके देखा था। बघा ग्लास मिरर रिफ्लेक्शन होते, तिथे विनंती असेल आमच्या स्वयंसेवकांना GKC दुंद्रे दादा सरकार, आपण जर ती गाडीची आरशी असेल थोडीशी ग्लास ती थोडीशी फिरवा तिकडे। ओके, धन्यवाद। तो चलिए चलेंगे मैच की तरफ। विजय शेठ ठाकुर आपका भी स्वागत करेंगे, स्वर्गीय विष्णु शेठ ठाकुर स्मृति चषक के दमदार आयोजक, और इसी के साथ यह पहला करारा झटका, बिग विकेट रियांश 11 अमन ब्रिगेड के सलामी बल्लेबाज अमन बैक टू द पवेलियन। छाप सोडली प्रत्येक गावागावामध्ये, ज्यांचं नाव आजही आदरानं घेतलं जातं, असं 10 सरकार महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके साहेबांचं हे संगीत आपण DJ नितीनच्या माध्यमातून ऐकलं। आणि आज त्यांच्या नावानं GKC 10 सरकार 11 दुंद्रे संघ आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती तो डेरवली क्रिकेट संघ। परंतु याच्यानंतर विनर्स वर्सेस विनर्स ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यातून एक संघ सुपर 10 म्हणजे राजेश शेठ कातार यांच्या वाढदिवसानिमित्त जे आपण मेगा फायनलचा दिवस खेळणार आहोत, त्या दिवशी तो संघ या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळेल। रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ की रन संख्या है 5-0 पर आउट होकर लौटे अब नए बल्लेबाज साहिल पाटिल। तो मिस टाइमिंग स्ट्रोक की हवा में गेंद, फील्डर मौजूद है वहां पर और कैच ड्रॉप, क्या कर रही है भाई, रन संख्या ऑलरेडी कम है। स्वप्निल थे मेरे ख्याल से वहां पर खिलाड़ी, रन लेना चाहते थे बंटी दूसरा, लेकिन चलिए वहां पर मना कर दिया है। 1 रन जरूर मिलेगा, 1 रनों की मदद से रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 6 रन। अकुरी क्रिकेट संघ म्हटल्यानंतर मित्रांनो, या संघासाठी ज्यांचं नेहमीच दमदार योगदान राहिलंय, महागुरु गेली 25 वर्ष सलग बिनविरोध सदस्य म्हणून ज्यांची आम्ही निवड पाहतो, आमचे भारी भक्कम सन्माननीय जयेंद्र शेठ पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत। त्यांचे परम मित्र करत आज सत्यवान शेठ आपल्यामध्ये नाही आहेत मित्रांनो, त्यांना देखील आपण स्पर्धेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजलि देऊया। ओ गेंदबाज के सामने से गेंद को निकाला, गेंद सीमा रेखा पार, 4 रन। का खेळ समाप्त, 10 रन। आपण 9 नातापैकी नातांचं संगीत आपण ऐकलं, कारण त्या भक्तीमध्ये एवढी शक्ती, आणि नक्कीच कारण नाथ भक्ती पवित्र नाही चालत कुठलं तंत्र मंत्र, हे संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं। मित्रांनो, आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने आमचे समालोचक महागुरु MD गडगे सर, त्यांची आपण थेट एंट्री पाहिलीत मित्रांनो डोंगराचा पाडा ग्रामस्थ मंडळ मैदानावरती, आणि स्क्रीनवरती देखील आपण त्यांना पाहू शकाल, ज्यांची एंट्री आपण पाहू शकाल की ज्या पद्धतीने बैलगाडा क्षेत्रामध्ये मित्रांनो 12 हिंद केसरी बकासूर, तसा कॉमेंट्री क्षेत्रातील डबल हिंद केसरी बकासूर म्हणून आम्ही ज्यांना संबोधतो, ते आमचे 63 शिष्य महागुरु
की मित्रांनो त्यांच्याकडे 2 हिंद केसरीचा किताब आहे. एक आहे सुनील गावस्कर पुरस्कृत सन्मान आणि दुसरा केंद्रीय मंत्री नारायण राणे पुरस्कृत सन्मान. 2 सन्मान ज्यांच्या नावावरती असे डबल हिंद केसरी बकासूर महागुरु एमडी गडगे सर आपण यांना स्क्रीनवरती पाहतो मित्रांनो. असा भीर 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 आमचा चिंद्रनादई वलप विभागाचा 63 सीसी बकासूर बघा मित्रांनो. आमचे महागुरु आज कित्येक समालोक त्यांच्या तालीममध्ये घडलेत आणि आजही आदरानं म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठलाही पाहुणा येऊ दे मित्रांनो की त्यांना पद सांगायची गरज नाही. त्या डोंगरावर जरी असणार तरी त्यांची ओळख नजर एवढी तीक्ष्ण आणि परफेक्ट नाव आणि पदोल्लेख त्यांचा पाहतो. सोडलेला झेल महागडा ठरलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बॉल सीमा रेषा पार षटकार. माल का स्ट्रोक है. बल्लेबाज साहिल की बॉडी देखते हैं तो महागुरु याद आते हैं मेरी जंग मास का वो गाना है. दादा चलते हैं तो मास, दादा हिलते हैं तो मास. इनके बॉडी पर मास ही मास है और ये बल्ले पर एक बार लगेगी तो छह ही जाएगी, इसमें कतई संदेह नहीं है. क्या बेहतरीन छक्का इस बल्लेबाज ने धागा. तो इस बार जड़ में डालने की कोशिश. शॉट बढ़िया है, गैप में है, कमाल की टाइमिंग. सीमा रेखा पार, डीप कवर बाउंड लाइन के पार 4 रन. पाटील अखिलेश पाटील बलिराम पाटील असतान संगीला मित्र सारे असतान संगीला मित्र सारे असतान संगीला आकाश कातार. महागुरु या मैदानाचा आपण विचार केलात ना, समोर टॉवर दिसतात, डोंगर दिसतो. सगळं वेस्ट इंडिजचा स्पर्धा चालू आहे की काय, कारण डोंगरावरून देखील स्पर्धेचा आनंद घेताना आमच्या या स्पर्धेचे घरात प्रेक्षक आपण यांना पाहतो. लाऊड अपील केली होती पंचांकडे आणि महागुरु असं म्हटलं जातं की डोंगरावर बसतो राजावानी दिस आणि ती स्पर्धा आमचे प्रेक्षक या करत आयोजनाचा आनंद घेताचा त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तो बिल्कुल 20 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. सिर्फ और सिर्फ 15 रनों की आवश्यकता है रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ टीम को. एक तरफा ये मैच जरूर है, थोड़ी सी खराब बल्लेबाजी देखने को मिली साई रक्षा ट्रांसपोर्ट्स के आकुर्ली टीम की ओर से, बल्लेबाजों की ओर से. फुल टॉस बॉल, दादा चलते तो मास, दादा छक्का मारते तो भी मास. ठोक मासे मासे कहाँ अड्डी नजर आ रही है. दमदार छक्का, 6 रन 26. ये भी मनी मन मुस्कुरा लग रहा है. बेहतरीन छक्का नजर आया. 6 रनों की मदद से छोड़ा हुआ कैच. संतोष पाटिल इनकी बल्लेबाजी महागुरु आपने चिंचोली की नाइट टूर्नामेंट में देखी होगी. 4 छक्के धागे थे उन्होंने. जब एक ओवर में 24 रनों की जरूरत थी, शायद वो बल्लेबाजी के लिए आते ना तो थोड़ा सा फर्क भी गिर सकता था. ये भी उनके भी क्षमता है बल्लेबाजी करने की, लेकिन क्या है व्यवसाय है, उसकी वजह से प्रैक्टिस में थोड़ा सा मौका नहीं मिलता. ट्रांसपोर्ट लाइन है उनकी, लेकिन फिर भी कमाल का क्रिकेट खेलते. समय निकालिए, थोड़ा समय अगर मिलता है तो सख्त जरूरत है बल्लेबाजी का भरना. थोड़ा सा आज देखने को मिला, लेकिन कमजोर बल्लेबाजी नजर आई. पिछले साल बढ़िया परफॉर्मेंस किया था साई रक्षा गावदेवी आकुर्ली टीम ने. इस साल भी अपेक्षा थी कि बढ़िया परफॉर्मेंस हो सके. इस बार भी बल्ला तेज घुमाया था जरूर. 26 बने स्कोर कार्ड के ऊपर. 35 का लक्ष्य. ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद 26. अब जीतने के लिए 18 गेंदें और सिर्फ 9 रनों की जरूरत. काफी जबरदस्त से सैंडी पालकर भी मौजूद थे. तब उन्होंने वो गाना सुना था चंकी पांडे और गोविंदा का, वो लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता. क्या बढ़िया उनका वो एक्शन है, फेवरेट है उनका चंकी पांडे और गोविंदा. और आजकल टेनिस क्रिकेट में अंपायर छोटा सनी देओल के नाम से मशहूर है सैंडी पालकर. दूसरी तरफ थार अंपायर विजेता. अच्छा हुआ थार जल्दी मिली, वरना 2 दिन में पूरी तरीके से वो थार फ्रांस ली उन्होंने. और हमारे धोनी देख सकते हैं स्वर्गीय दिलीप बामा चौधरी प्रतिष्ठान यानी कि शिरडोन टीम के पुरस्कृत, उनकी टीम भी शिरडोन हमें नजर आएगी. स्वागत है धोनी सर. इस सीजन में गौरव गणपति का उत्साह काफी धूमधाम से हमें देखने को मिला. 17 ओवर खेल रहे 7 गेंदों में साहिल और बंटी खेल रहे 9 रन बनाकर. क्लीन बोल्ड
ये पहले करना चाहिए था। अमन आउट हुए, बंटी आउट हुए, प्रवीण और अब रहेंगे साहिल बैट्समैन आउट। लेकिन लाइव है, इसकी वजह से अगर थोड़ी सी भी वीडियो वायरल होती है तो शायद, लेकिन वैसे डांसिंग अंपायर है सैंडी पालकर। और लास्ट 2 तारीख को राजेश सेठ के जन्मदिन के शुभ अवसर पर निश्चित तौर पर उनकी डांसिंग अदाकारी हमें नजर आएंगी। और पिछले साल की बख्शिशों की बौछार सैंडी पालकर के ऊपर की थी राजेश सेठ कातरा। इन्होंने 26 बने स्कोर कार्ड के ऊपर, 35 रन। बाबू शाह भी हमारे साथ जुड़ेंगे इस टूर्नामेंट में। और परेश भाई, बाबू शाह को सबसे अगर फेवरेट मछली कौन सी पसंद है? पिछले साल आकाश सेठ ने सुरमई लाई थी, पापड़ लाई थी उनके लिए, लेकिन बाबू शाह को मंगरूल मासा पसंद है, क्योंकि बोलता है कि एक ही काटा है, तेल कम लगता है, इसलिए उसका फेवरेट है। वो भी हमें नजर आएंगे। और कल उनके भाई, बड़े भाई बिपिन शाह में डोंगरा चपाड़ा मैदान के ऊपर नजर आए, क्या बढ़िया उन्होंने भी कॉमेंट्री की, उनका भी स्वागत करेंगे। तो 9 रनों की जरूरत है, बॉलर तैयार। ओ, कट मारना चाहते थे, अच्छी गेंदबाजी नजर आती हुई। यहां पर गेंदबाजी के मार्ग पर चैतन्य गायकवाड़ नजर आते हैं। हमारे भगवान गायकवाड़ साहब, आपका भी स्वागत करेंगे। स्वर्गीय विष्णु शेठ आपका स्वागत है स्क्रीन के ऊपर। मिनी बाबू शाह, बाबू शाह के बड़े भाई विपिन शाह को आपको देखते हुए, हाँ कल कुंभ मेले में सेम बाबू शाह डिक्टो। बढ़िया बॉलिंग अभी तक नजर आती हुई। बॉलर चैतन्य गायकवाड़ की ओर से बाएं हाथ के गेंदबाज है, रन बचाने का प्रयास कर रहे। अभी भी जीत के लिए 9 रनों की आवश्यकता है। रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ टीम का पगड़ा मजबूत है। प्रवीण अभी भी डगआउट में सुरक्षित है, सबसे ताकतवर बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। लेकिन आज वो नौबत उनके ऊपर आती है नहीं, ये आने वाला समय ही बता पाएगा। ऑप्शन से बाहर, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। एक्स्ट्रास में बढ़ोतरी, इस 1 रनों की मदद से रन पहुंचे हैं 27 के ऊपर। जीतने के लिए मात्र केवल 8 रनों की जरूरत है। चलिए, स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार वेगर टीम के कप्तान, टॉस के लिए यहां पर आकर रही आप। इसमें से जो जीतेगा वो आपके खिलाफ खेलेगा, और वो सीधा जो जीतेगा वो जाएगा सुपर 10 के लिए। ऑन साइड में बोलने का प्रयास जरूर किया है। स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद है, वहां पर स्वप्निल शिल्के, वासुदेव शिल्के साहब के सुपुत्र हरिभक्त परायण। तब तक वहां पर 1 रन, इक्का दुक्का से काम बनेगा, वही कोशिश करते हुए, माफ कीजिएगा, स्वप्निल यहां पर मौजूद है। वो खिलाड़ी थे शायद अविनाश थे, वो भी अच्छे क्रिकेटर है। 1 रन मिलेगा, 28, 8 रनों की जरूरत है। 1-1 रन के साथ यहां पर पारी को 7 रनों की जरूरत है। 1-1 रन के साथ यहां पर पारी को आगे लेकर जाना चाहते हैं। तो पहले ही बल्ला घुमाया, सामने से टर्न करती हुई गेंद, डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। अगर ये 7 रन बचाने में अकोली टीम की गेंदबाज अगर कामयाब होते तो ये बढ़िया रिकॉर्ड इस मैदान के ऊपर देखने को मिलेगा। पहले मैच पे साई स्टार वीगर टीम ने, शारदा काकू फड़के प्रतिष्ठान साई स्टार वीगर टीम ने 54 रनों का लक्ष्य बचाया था, लेकिन क्या ये रन बचा पाएंगे? एक और विकेट, पलटवार कर रही है टीम गांवदेवी साई रक्षा ट्रांसपोर्ट अकोली टीम। आई एक इवेंट लाइव के माध्यम से अभी तक 10,000 से अधिक लोगों ने ये टूर्नामेंट का आनंद लेकर गए, उन सभी का स्वागत। करंट व्यूवर्स आप देख सकते हैं लगभग 300 के करीब। आज इसी एरे की ताकतवर टीम है, कल और बड़ा हमें लॉर्ड्स नजर आएगा। लगभग देखा जाएगा 9.88 का करंट रन रेट है। अब जीतने के लिए मात्र केवल रन चाहिए। बची हुई 13 गेंदें और 13 गेंदों में 7 रनों की जरूरत। ऐसा ही कुछ समीकरण पिछले मैच में हमें नजर आया और वहां से मैच पलटा स्वर्गीय शारदा काकू फड़के प्रतिष्ठान साई स्टार वीगर टीम ने। और क्या वही उलटफेर आप यहां पर नजर आएगा? आखिरी गेंद चेतन गायकवाड़ ने इस ओवर में सिर्फ 2 ही रन दिए हैं, एक वाइड की, एक बल्ले से आई है। क्या लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन। नए बल्लेबाज प्रवीण पाटिल।
तो आते ही अपना परिचय दे दिया है, सीधा गेंद कमेंट्री बॉक्स की तरफ, डीजे की तरफ। 6 रनों के लिए ओवर की समाप्ति। स्कोर इस लेवल, अब 12 में चाहिए 1 रन। सांगता घेत असताना अमन ब्रिगेड, प्रभाकर शेठ पाटील वल्लभ, यशस पाटील कंस्ट्रक्शन मॅनेजिंग डायरेक्टर परेश शेठ पाटील आणि साई रक्षा कंस्ट्रक्शन उद्योजक सदाशेठ पाटील या स्पर्धेतून सांगता घेत असताना O2 रॉकस्टार प्रवीण। सकाळच्या सत्रामध्ये आपण उद्घाटन सोहळा मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती पाहतो। पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नेते अरुण शेठ भगत साहेब दिल्या वचनाला जागत आणि त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या समवेत पनवेल पंचायत समितीचे सदस्य भूपेंद्र भाई यांना आपण पाहतो। आकाश शेठ कातारा, राजेश शेठ कातारा ये 3 साहेबांना आपण देखील या स्क्रीनवरती पाहतो की ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ उद्घाटन सोहळा आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते पाहिलात। तो 6 गेंदे 1 की जरूरत है। अंपायर वार्न करे, आज लेट हुआ है वहां पर। सैंडी पालकर बातचीत ना करे ज्यादा, आप खिलाड़ियों को सूचना दीजिए कि फील्डिंग की रचना कीजिए। विकेट टीम के कप्तान आइए तुरंत। सैंडी सर आज थोड़ा सा लेट हुआ है, इसलिए हम आपसे गुजारिश करेंगे कि खिलाड़ियों को थोड़ा सा वार्न कीजिए। और कल बराबर 11 साढ़े 10 बजे पहली गेंद फेंकी जाएगी, क्योंकि रोज 6 मैचेस है और लगभग 5 बजे के भीतर कवर होते जाएंगे। ओ बड़ा शॉट खेला था जरूर, लेकिन कैच हिट की मांग, बल्लेबाज आउट, विकेट जाएगा मैदान से बाहर। वहां पर राजेश शेठ कातारा, भारी भरकम वजनदार आदमी, उनके समेत उनका बॉडी बिल्डर भी उतना ही ताकतवर। और उसके साइड में आप देख सकते 4 खांदी पब्लिक का पेताज बादशाह जिसे कहा जाता है, प्रमोद खांदेकर को भी आप जरूर देख सकते हैं। देखिए प्रमोद खांदेकर, राजेश शेठ कातारा और उनका बॉडी बिल्डर, ऐसा लगता है कि WWE का रोमन रेन हमें नजर आ रहा है। एक जमाने के मशहूर और आज भी ताकतवर गेंदबाजी करते रमेश स्क्रीन के ऊपर नजर आते हुए। प्रमोद खांदेकर ताकतवर है महागुरु, 10 हाथियों की ताकत उनमें। तो चेतन पाटिल नए बल्लेबाज, एसएस पाटिल साहब इनके, एसएस कंस्ट्रक्शन के ओनर परेश पाटिल इनके भाई बल्लेबाजी के लिए नजर आते हुए। ओमकार रॉय आपका स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से, जो शुभकामना देते हुए इस वक्त रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ टीम के लिए तो केवल 1 रनों की जरूरत है। ये लीजिए सिंधे से के सिंधे आप देख सकते हैं हमारे एसटी महामंडल के हमारे समालोचक मित्र, उनके समेत महागुरु चैटिंग में बिजी। व्हाइट बॉल, मैच हुआ समाप्त। अभिनंदन टीम रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ एंड हार्ड लक टीम साई रक्षा ट्रांसपोर्ट गावदेवी आकुर्ली टीम, अगली टूर्नामेंट के लिए आपको बेस्ट ऑफ लक। संतोष शेट आइए, आपका सम्मान इस प्रतियोगिता के माध्यम से किया जाएगा। तर संतोष शेट यांना विनंती करतो साई रक्षा ट्रान्सपोर्टचे सर्व की संतोष शेट यावं, आपला सन्मान उद्या ओके उद्या कोपरली संघ देखील स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल।